आदिवासी विद्यार्थ्यांचं त्यांच्या मागण्यांसाठी पुणे आणि नागपूरमध्ये आंदोलन सुरू आहे। आदिवासी मंत्री अशोक उईके यांनी वसतिगृहातील वयोमर्यादेच्या अटीला स्थगिती दिली असली तरी विद्यार्थी आंदोलनावर ठाम आहेत। उर्वरित मागण्यांसाठी विद्यार्थी आक्रमक झालेत, तर दुसरीकडे पुण्यात देखील विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू आहे। पुण्यात आंदोलनादरम्यान एका विद्यार्थ्याची प्रकृती बिघडली होती। दरम्यान या विद्यार्थ्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून विद्यार्थ्यांच्या त्यांच्या मागण्यांसाठी लढा सुरूच आहे। आंदोलकांची प्रकृती ढासळली होती। नागपूरमध्ये विद्यार्थ्याला भोळ आली, तर पुण्यात सुद्धा विद्यार्थ्याची बिघडली। त्यानंतर उपचारासाठी रुग्णालयात विद्यार्थ्याला दाखल करण्यात आलाय। जर का 584 विद्यार्थ्यांचा बळी जातो आहे, जे शिक्षण केंद्र आहे ते तुम्ही कुठेतरी मृत्यू केंद्र बनवून ठेवलेलं आहे। डीबीटी सारखा रद्द करण्यात यावा, 12,500 ची भरती पदभरती करण्यात यावी, बिंदू नामावली पूर्वरस सुधारित करण्यात यावी, यासारख्या संपूर्ण मागण्या जोपर्यंत आमच्या पूर्ण होणार नाही। आणि माझं एक सुद्धा ॲडवाइस आहे मंत्र्यांना की या संपूर्ण घटना तुमच्याच कार्यकाळामध्ये जास्त घडलेल्या आहेत। तुम्ही नैतिक जबाबदारी स्वीकारून मुख्यमंत्र्यांकडे राजीनामा देण्यात यावा। देवेंद्र फडणवीस साहेब मान्य करू घ्या, मी हेच विनंती करतो। देवेंद्र फडणवीस कोणत्याही राजकारणात नाही, कोणत्याही पक्षात नाही। आमच्या विद्यार्थ्यांची एवढी वेळ येते आमच्यावर, आमच्या विद्यार्थ्याची खेळ खेळू नका सर। 13 दिवस झाले उपोषणाला। आमच्या मागण्या मान्य करा। आमची कोणत्याही पक्षाची नाही, कुठल्याही काहीची नाही। आमच्या मागण्या मान्य करा सर। मी आज धमकावून सांगते, आज जर माझ्या भावाला काही झालं तर आम्ही एकट्यालाही सोडणार नाही। सगळ्यांनी राजीनामा द्या। जे प्रशासन याला जबाबदार आहे, सगळ्यांनी राजीनामा द्या। आमच्या भावाला, आमच्या बहिणीला काही झालं, आम्ही हे सहन करून घेणार नाही। अख्खा आदिवासी समाज इथे येऊन उभा होईल। तर वयोमर्यादेची अट स्थगित करण्याची मागणी होती, ही अट मान्य करण्यात आलेली आहे। उर्वरित मागण्या पूर्ण करा अशी विद्यार्थ्यांची आता भूमिका आहे। प्रवेशाकरिता असलेली वयाची अट जी आहे, वयोमर्यादा आहे, दिनांक 14 ऑगस्ट 2026चा शासन निर्णयाच्या अधीन राहून वयोमर्यादा 30 होती। त्या वयोमर्यादाला सर्व आमदार खासदार यांच्या सूचनेनुसार चर्चेनुसार स्थगिती देण्यात आलेली आहे। त्यामध्ये प्रवेशासाठी कोणाचीही वयाची अट राहणार नाही। प्रामाणिक मुलगी जी वस्तुस्थिती आहे ती त्या ठिकाणी मानते आणि हे सगळीकडे सुरू आहे। कदाचित हे ज्ञात नसेल, त्यांना माहीत नसेल, आदिवासी विकास मंत्र्यांना अशोक उईकेंना माहीत नसेल की हे होते की नाही, पण त्या मुलीने हे नजरेत आणून दिलं। हे काय राहुल गांधींनी काय स्क्रिप्टेड नव्हता, ती मुलगी मराठीत बोलत होती, सगळे मांडत होती। त्यामुळं ह्यामध्ये तुम्ही ही सगळी परिस्थिती सुधारा। आरोप करण्यापेक्षा ज्या गोष्टी, ज्या उणीवा आल्या, जे मुलं आता उपोषणाला बसली आहेत, जे विषय घेऊन, ते विषय सोडवा आणि मग बोला।